भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कधी असं झालंय का की सगळ्यांसाठी तुम्ही उभे राहिलात पण तुमच्यासाठी उभं राहणारं कुणीच नव्हतं? कधी असं वाटलंय का की तुमचं मन खूप काही सांगू पाहतंय पण शब्द सापडत नाहीत? जर तुम्ही नेहमी समजून घेणारे असाल पण तुम्हाला समजून घेणारं कोणीच नसेल तर हा विषय योगायोग नाही. मीन राशीचा स्वभाव फक्त भावनिक नाही, तो खोल आहे. तो तुम्हाला इतरांशी जोडतो, पण कधी कधी स्वतःपासून दूर नेतो. आणि हेच गुपित समजलं नाही तर तुमची शांतता हळूहळू थकवा बनते. हा विषय शेवटपर्यंत पहा, कारण इथे भविष्यवाणी नाही, इथे तुमच्याच मनाचा आरसा आहे. मीन राशीचा तो स्वभाव जो त्यांना महानदी बनवतो आणि एकटंही करतो. मीन राशीचं मन हे साधं नसतं, ते खोल असतं. या लोकांचा स्वभाव असा असतो की स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून समोरच्या माणसाच्या वेदना आधी जाणवतात. कुणी दुःखी आहे हे त्यांना सांगावं लागत नाही. त्यांच्या नजरेतून, आवाजातून, शांततेतूनही मीन राशीला ते कळतं. म्हणूनच मीन राशी स्वतःसाठी जगण्याऐवजी नकळत इतरांसाठी जगू लागते. मीन राशीचं मन सतत देण्याच्या स्थितीत असतं. वेळ, भावना, समजून घेणं, माफी, साथ हे सगळं ते मुक्त हस्ते देतात. त्यांना वाटतं की समोरचा माणूस आनंदी राहिला तर आपोआप सगळं ठीक होईल. पण या प्रवृत्तीत एक गुप्त वेदना लपलेली असते. कारण देताना ते कधीच मोजमाप करत नाहीत आणि घेणाऱ्याला मर्यादा कळेलच असंही नसतं. याच स्वभावामुळे मीन राशी महान ठरते. कारण जेव्हा सगळे स्वतःचा विचार करत असतात तेव्हा मीन राशी दुसऱ्याच्या मनाचा भार उचलते. ते चांगले श्रोते असतात, उत्तम मार्गदर्शक असतात आणि अनेकदा कोणाचं तरी आयुष्य वळणावर नेणारी शांत शक्ती असतात. त्यांच्या उपस्थितीत लोक सुरक्षित वाटतात, कारण मीन राशी जज करत नाही, ती समजून घेते. पण हाच स्वभाव त्यांना एकटंही करतो, कारण मीन राशी सगळ्यांसाठी उभी राहते पण त्यांच्या वेळी उभं राहणारं कुणी नसतं. ते दुखावले तरी बोलत नाहीत, थकले तरी थांबत नाहीत. त्यांच्या मनात असं वाटतं की आपण कमजोर दिसलो तर समोरच्याला त्रास होईल आणि मग हळूहळू ते स्वतःलाच दुर्लक्षित करू लागतात. ही सवय आशीर्वाद आहे की नुकसान याचं उत्तर एका शब्दात देता येत नाही. योग्य माणसांसोबत असेल तर हा स्वभाव मीन राशीला उंचीवर नेतो, पण चुकीच्या लोकांसोबत असेल तर तोच स्वभाव त्यांना आतून रिकामं करतो. मीन राशीचं खरं शिकणं हेच असतं की दया ठेवताना स्वतःवर अन्याय होऊ देऊ नये. मीन राशी जेव्हा स्वतःसाठी थोडं जगायला शिकते तेव्हा तिची महानता कमी होत नाही. उलट ती अधिक शांत, अधिक स्थिर आणि अधिक शक्तिशाली बनते. कारण स्वतःला समजून घेणारी मीन राशी इतरांना आणखी सुंदर पद्धतीने समजून घेऊ शकते. मीन राशीचा अजून एक गुपित म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती. ही राशी वास्तवात जगत असली तरी मनाने ती नेहमीच थोडी पुढे, थोडी वेगळी असते. त्यांच्या मनात सतत दृश्य, संवाद, शक्यता फिरत असतात. त्यामुळेच मीन राशीला अनेकदा स्वप्नाळू म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात ही स्वप्न त्यांची पळवाट नसून त्यांची ताकद असते. जिथे इतरांना मार्ग दिसत नाही, तिथे मीन राशीला शक्यता दिसतात. मीन राशी भावनांना लपवत नाही, पण ती उघडही करत नाही. ती भावना आत साठवत जाते. बाहेरून शांत दिसणाऱ्या मीन राशीच्या आत अनेक युद्ध सुरू असतात. कोणाला दुखावू नये म्हणून ती स्वतःचं सत्य अर्धवट ठेवते. त्यामुळेच अनेकदा त्यांचे निर्णय उशिरा होतात, कारण मन आणि बुद्धी यांच्यात सतत संघर्ष चालू असतो. या राशीचा अजून एक स्वभाव म्हणजे स्वतःवर संशय घेणं. मीन राशी इतरांवर सहज विश्वास ठेवते, पण स्वतःच्या निर्णयांवर शंकेने पाहते. लोकांनी केलेल्या शब्दांना ती फार खोलवर घेते. एखादं वाक्य, एखादी टीका, एखादी दुर्लक्षाची भावना त्यांच्या मनात दीर्घकाळ घोळत राहते. म्हणूनच त्यांना भावनिक थकवा लवकर जाणवतो. मीन राशीचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त नातं नाही, तर समर्पण असतं. ते अर्धवट प्रेम करत नाहीत. एकदा कुणाला मन दिलं की त्या व्यक्तीच्या आनंद दुःखाशी स्वतःला बांधून घेतात. पण जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा ते तुटत नाहीत, तर गप्प होतात. आणि ही शांतता अनेकदा त्यांच्या आतल्या वेदनेची भाषा असते. मीन राशीला एकटेपणाची सवय असते, पण त्यांना एकटं वाटायला आवडत नाही. लोकांमध्ये असूनही ते स्वतःला वेगळं अनुभवतात, कारण त्यांची भावनिक खोली सगळ्यांना समजेलच असं नसतं. त्यामुळेच
ते निवडक लोकांशीच मन मोकळं करतात. ज्यांच्याशी करतात त्यांच्यासाठी ते पूर्णपणे खुले होतात. आयुष्यात मीन राशीला सर्वात मोठा धडा मिळतो तो सीमांचा. सगळ्यांना मदत करताना स्वतःची मर्यादा ओळखणं हे त्यांच्यासाठी कठीण असतं. पण जेव्हा मीन राशी नाही म्हणायला शिकते तेव्हा तिचं आयुष्य बदलू लागतं. कारण त्या क्षणी ती स्वार्थी होत नाही तर शहाणी होते. मीन राशी जेव्हा स्वतःच्या भावनांना दिशा देते तेव्हा ती फक्त भावनिक राहत नाही, तर सर्जनशील, आध्यात्मिक आणि अंतर्मुख अशा उच्च पातळीवर पोहोचते. तिची खरी शक्ती ही तिच्या संवेदनशीलतेतच दडलेली असते. ती कमकुवतपणा नसून योग्य वापर केला तर तीच मीन राशीला इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक प्रभावी बनवते. मीन राशीचा अजून एक खोल पैलू म्हणजे त्यांची अंतप्रेरणा. हे लोक निर्णय घेताना तर्कापेक्षा आतून येणाऱ्या जाणीवेवर अधिक विश्वास ठेवतात. कधी कधी त्यांना स्वतःलाच कळत नाही की एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य, पण मनात एक सूक्ष्म इशारा मिळतो. हा इशारा दुर्लक्षित केला तर मीन राशी अडचणीत येते आणि ऐकला तर अनपेक्षितरित्या योग्य मार्गावर पोहोचते. मीन राशीला जग कठोर वाटू शकतं. स्पर्धा, दिखावा, स्वार्थ यामध्ये त्यांना आपलं स्थान शोधायला वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा ते स्वतःला जुळवून घेतात, बदलतात, शांत राहतात. पण या जुळवून घेण्याच्या सवयीमुळे ते स्वतःचा मूळ स्वभाव झाकून टाकतात. आतून मात्र ते सतत स्वतःला प्रश्न विचारत असतात की आपण खरंच जे आहोत ते जगत आहोत का? या राशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती. गोष्टी आपल्या हाताबाहेर असतानाही मीन राशी स्वतःला जबाबदार धरते. कोणाचं नातं तुटलं, कोण दुखावलं, काही चुकलं तर त्याची मुळे ती स्वतःमध्ये शोधते. यामुळेच त्यांच्या मनावर अनावश्यक ओझं साचत जातं आणि मानसिक थकवा वाढतो. मीन राशीची सर्जनशीलता केवळ कला किंवा शब्दांपुरती मर्यादित नसते. त्यांना लोक वाचता येतात, परिस्थिती समजून घेता येते आणि न बोलता संवाद साधता येतो. म्हणूनच ते अनेकदा समुपदेशक, मार्गदर्शक किंवा शांत आधार बनतात. पण स्वतःच्या बाबतीत मात्र तेच स्पष्टता ठेवू शकत नाही. या राशीचं आयुष्य अनेकदा टप्प्याटप्प्याने बदलतं. अचानक दिशा बदलणं, जुनं सोडून नव्याला सामोरं जाणं हे त्यांच्यासाठी अनोखं नसतं. बाहेरून हे बदल गोंधळाचे वाटू शकतात, पण आतून मीन राशीला माहीत असतं की काहीतरी संपलं आहे आणि पुढे जायची वेळ आली आहे. मात्र हा निर्णय घेताना त्यांना खूप आतली झुंज द्यावी लागते. मीन राशीला शांतता ही गरज असते, लक्झरी नाही. गर्दीत, गोंगाटात, सततच्या अपेक्षांमध्ये ती लवकर थकते. म्हणूनच एकांत, निसर्ग, संगीत किंवा शांत संवाद त्यांना पुन्हा स्वतःशी जोडतो. तिथेच त्यांना स्वतःची ओळख परत मिळते. जेव्हा मीन राशी स्वतःच्या संवेदनशीलतेला कमजोरी मानत नाही तेव्हा तिचं आयुष्य वेगळ्याच उंचीवर जातं. ती शिकते की सगळ्याचं ओझं उचलणं आपली जबाबदारी नाही. तेव्हाच ती स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहू लागते आणि ही प्रामाणिकता मीन राशीला खऱ्या अर्थाने मुक्त करते. मीन राशीचा आणखी एक सूक्ष्म पैलू म्हणजे त्यांची वेळेशी असलेली नातेसंबंधांची पद्धत. हे लोक घाईत निर्णय घेत नाहीत. त्यांच्यासाठी योग्य वेळ म्हणजे घड्याळावरची वेळ नसते, तर आतून येणारी तयारी असते. त्यामुळे अनेकदा संधी समोर असूनही ते थांबलेले दिसतात. प्रत्यक्षात ते थांबत नसतात, ते स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करत असतात. मीन राशीला शब्दांपेक्षा भावना अधिक समजतात. एखाद्याने काय म्हटलं यापेक्षा ते कसं म्हटलं, त्यामागची भावना काय होती यावर त्यांचा जास्त भर असतो. त्यामुळेच ते अनेकदा न बोललेल्या गोष्टीही उचलून धरतात. हीच सवय कधी त्यांना अतिविचारात ढकलते तर कधी कुणाच्या खऱ्या हेतूंपासून वाचवते. या राशीचा एक वेगळा स्वभाव म्हणजे मागे वळून पाहणं. मीन राशी भूतकाळ सहज विसरत नाही. जुन्या नात्यांची, अपूर्ण संवादाची, न झालेल्या गोष्टींची छाया त्यांच्या मनात राहते. ते त्यात अडकून राहत नाहीत, पण त्या अनुभवांनी त्यांची संवेदनशीलता अधिक खोल होते. म्हणूनच ते एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. आधी आतून तिचा अर्थ लावतात. मीन राशीचा आत्मसन्मान शांत असतो, आक्रमक नसतो. त्यांना स्वतःची किंमत माहिती असते, पण ती सिद्ध करण्यासाठी ते आरडाओरडा करत नाहीत. मात्र जेव्हा हा आत्मसन्मान वारंवार दुखावला जातो, तेव्हा ते अचानक पूर्णपणे मागे हटतात. आणि एकदा मागे हटले की परत पूर्वीसारखं उघडं होणं त्यांच्यासाठी कठीण होतं. या राशीला नात्यांमध्ये खोली हवी असते. वरवरचं बोलणं, औपचारिक जवळीक
हे त्यांना समाधान देत नाही. त्यामुळेच त्यांची वर्तुळं लहान असतात. पण त्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असतो. जिथे भावनांचा आदर केला जातो तिथे मीन राशी स्वतःला पूर्णपणे देते. मीन राशीला अपयशाची भीती नसते, पण निरर्थकतेची भीती असते. जे करत आहे त्याला अर्थ आहे का, त्याचा कोणाला उपयोग होतोय का, हा प्रश्न त्यांच्या मनात सतत असतो. म्हणूनच ते केवळ यशासाठी नाही तर अर्थासाठी काम करतात. जेव्हा हा अर्थ सापडत नाही तेव्हा त्यांची प्रेरणा अचानक कमी होते. मीन राशीचं आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. त्यात वळणं, थांबे, अंतर्मुक्तेचे काळ आणि अचानक पुढे जाण्याचे टप्पे असतात. हे सगळं गोंधळासारखं वाटू शकतं, पण या प्रवासातूनच मीन राशी स्वतःला घडवत जाते. हळूहळू ती शिकते की स्वतःला समजून घेणं म्हणजे जगापासून दूर जाणं नाही, तर जगात स्वतःच्या अटींवर उभं राहणं आहे. मीन राशीचा अजून एक दुर्लक्षित पैलू म्हणजे त्यांची अंतर्गत शिस्त. बाहेरून ते विस्कळीत, भावनाविवश किंवा दिशाहीन वाटू शकतात, पण आतून त्यांच्या मनात एक ठराविक नैतिक चौकट असते. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याबाबत त्यांची स्वतःची स्पष्ट समज असते. ती समज ते मोठ्याने मांडत नाहीत, पण तिच्या विरोधात गेलं तर त्यांना आतून अस्वस्थता जाणवते. मीन राशीला लोकांशी तुलना करण्यास रस नसतो. दुसरा कुठे पोहोचला, कोण यशस्वी झाला यापेक्षा आपण मनाशी प्रामाणिक आहोत का याचाच ते अधिक विचार करतात. त्यामुळेच स्पर्धेच्या जगात ते कधी मागे पडलेले वाटतात. पण ही मागे पडणं हार नसून स्वतःच्या गतीने चालण्याची निवड असते. या राशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती गोष्टी लगेच सोडत नाही. एखादा माणूस, एखादी सवय, एखादा विचार हे सगळं ते दीर्घकाळ मनात ठेवतात. सोडायची वेळ आली तरी ती सहज सोडत नाहीत. आतून अनेकदा स्वतःशी संवाद चालू असतो, पण एकदा निर्णय पक्का झाला की मीन राशी मागे वळून पाहत नाही. मीन राशीला स्वतःला व्यक्त करताना शब्दांची अडचण येते. जे काही मनात असतं ते शब्दात मांडण्यापेक्षा ते भावना, कृती किंवा शांततेतून व्यक्त करतात. म्हणूनच अनेकदा लोक त्यांना चुकीचं समजतात. पण जे थोडं थांबून ऐकतात, निरीक्षण करतात, त्यांना मीन राशीचा खरा स्वभाव समजतो. या राशीचा आणखी एक स्वभाव म्हणजे क्षमा. मीन राशी सहज माफ करते, पण विसरतेच असं नाही. ती अनुभव साठवते, त्यातून शिकते आणि पुढे अधिक सावध होते. त्यामुळे ती भोळी राहत नाही, तर हळूहळू परिपक्व होत जाते. तिची दयाळूपणा कमी होत नाही, पण तो अधिक संतुलित होतो. मीन राशीला आयुष्यात ठराविक भूमिका बांधून ठेवत नाहीत. एकाच ओळखीमध्ये अडकून राहण्यापेक्षा ती स्वतःला वेळोवेळी नव्याने शोधते. त्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक टप्पे येतात, जिथे ती पूर्णपणे बदललेली वाटते. प्रत्यक्षात ते बदल नसून आत लपलेले पैलू बाहेर येत असतात. जेव्हा मीन राशी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकते, तेव्हा ती इतरांच्या अपेक्षांपासून मुक्त होते. त्या क्षणी ती कोणाला खुश करण्यासाठी जगत नाही, तर स्वतःच्या अंतस्वराशी सुसंगत जगायला लागते. आणि ही अवस्था आली की मीन राशी एकटी राहत नाही, ती शांत राहते. तिचं एकटेपण मग वेदना न राहता आत्मिक बळ बनतं. मीन राशीचा आणखी एक अनोखा पैलू म्हणजे त्यांची सहनशीलता. ही सहनशीलता कमकुवतपणातून येत नाही, तर खोल समजुतीतून येते. परिस्थिती, माणसं, नात्यांमधले चढ उतार हे सगळं ते लगेच नाकारत नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ देणं, बदलाची शक्यता मान्य करणं हे त्यांच्या स्वभावात असतं. त्यामुळेच ते अनेकदा शेवटपर्यंत थांबतात, जिथे इतरांनी आधीच हात झटकलेले असतात. मीन राशीचं मन अनेक थरांचं असतं. वरचा थर शांत, समजूतदार आणि स्वीकार करणारा असतो. पण आत खोलवर प्रश्न, शंका आणि न बोललेली इच्छा दडलेली असते. या इच्छा मोठ्या गाजावाजा करत नाहीत. त्या साध्या असतात पण अर्थपूर्ण असतात. समजून घेणं, न दुखावणं, खरी जवळीक मिळणं एवढंच त्यांना पुरेसं वाटतं. या राशीला स्वतःची ओळख तयार करताना वेळ लागतो. ती आयुष्याच्या सुरुवातीलाच ठाम निर्णय घेऊन चालत नाही. अनुभव, चुकांमधून शिकणं, लोकांमधून स्वतःला ओळखणं या प्रक्रियेतून ती स्वतःचा मार्ग शोधते. म्हणून मीन राशीचं आयुष्य उशिरा स्थिर होतं, पण एकदा स्थिर झालं की ते खोलवर रुजलेलं असतं. मीन राशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती शांतपणे दूर जाते. वाद, आरोप, संघर्ष यात अडकण्यापेक्षा ती अंतर ठेवणं पसंत करते. हा पळ काढणं नसतो, तर स्वतःला वाचवण्याची पद्धत असते. कारण त्यांना माहीत असतं की काही लढाया जिंकूनही मन हरवतं. या राशीला संवेदनशीलता ही जबाबदारी सारखी वाटते.
इतरांच्या भावना ओळखल्यानंतर त्या दुर्लक्षित करणं त्यांना जमत नाही. म्हणूनच अनेकदा ते स्वतःच्या मर्यादा ओलांडतात. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर मीन राशी शिकते की प्रत्येकाचं दुःख आपल्याला उचलायचं नसतं. त्या क्षणी ती भावनिकदृष्ट्या हलकी होऊ लागते. मीन राशीचं सौंदर्य हे बाह्य नसून अंतर्गत असतं. त्यांच्या शब्दात, नजरेत, शांत वागण्यात एक वेगळी ऊब असते. ही ऊब सगळ्यांना लगेच जाणवत नाही. पण ज्यांना जाणवते त्यांच्यासाठी मीन राशी विसरता येत नाही. कारण ही राशी लोकांच्या आयुष्यात आवाज न करता ठसा उमटवते. हळूहळू मीन राशी समजून घेते की स्वतःला जपणं म्हणजे इतरांपासून दूर जाणं नाही, तर स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जगाशी जोडणं आहे. जेव्हा ती हे संतुलन साधते तेव्हा तिची संवेदनशीलता ओझं राहत नाही, ती तिची ओळख बनते. आणि त्या ओळखीमधून मीन राशीचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण, अधिक शांत आणि अधिक सशक्त होत जातं. जर ही माहिती वाचताना तुम्हाला स्वतःचीच छाया कुठेतरी जाणवली असेल तर इथेच थांबू नका. तुमचं मन ज्या गोष्टी शांतपणे सहन करत आलंय त्याकडे एकदा प्रामाणिकपणे पहा. स्वतःसाठी जगणं स्वार्थ नाही हे समजून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमचा अनुभव, भावना किंवा न बोललेली गोष्ट मनात ठेवू नका. इथे व्यक्त व्हा. कारण कधी-कधी शब्दातूनच हलकं होता येतं. तुम्ही एकटे नाहीत, अनेक जण हेच जगत आहेत. अशीच खोल, खरी आणि मनाला स्पर्श करणारी माहिती हवी असेल तर या प्रवासात सोबत राहा. तुमच्या सारख्याच विचारांची शांत पण अर्थपूर्ण जगणाऱ्या लोकांची ही जागा आहे. पुढे येणारे विषय तुमच्याच आतल्या गोष्टींना आवाज देणारे आहेत. तुमचं मन जिथे शांत होतं तिथेच थांबा आणि हा प्रवास इथून पुढेही एकत्रच चालू ठेवूया. श्री स्वामी समर्थ.